मित्रांनो या गर्दीमुळे नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, जुना गड चढून झाल्यानंतर आपण आता नव्या गडाकडे चढायला सुरुवात केली. हा नवा गड मित्रांनो बाणाईचा. तर मग ह्या बाणाईच्या गडावर अंतर जवळ आहे आणि याच्यामुळे इथं गर्दी खूप असते. तर इथं भरपूर काही दुकानं आहेत प्रसादाचे वगैरे आणि वरून ताडपत्री वगैरे लावलेली सावली आणि हे सावलीच्या आधाराने इथं अनेक भक्तभाविक या गडावर येत राहतात. तर बघा इथं नवनाथ दादा आणि आम्ही आमची टीम या गडावर चढायला सगळ्यांनी सुरुवात केली मित्रांनो. तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पूर्ण पहा. तर चला आता आपण चाललोय वर. चला मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या नवीन गडावर आहे ना, नवीन गडावर चढायला सुरुवात केली. ऊनही झालं आहे मित्रांनो, पण मग वरून झाकण असल्यामुळं थोडासा फरक पडतो. चला आता वर गेल्यावर पाहू. नवा दादा जुन्या गडावर काय आला नव्हता आणि आम्ही आता या नवीन गडावर चाललोय सांगास. चला आता जातो वर. तर इथून वर चढत असताना अनेक दुकानं आहेत. प्रत्येकजण आपला माल विक्रीसाठी गिरायकांना आरडत असतो. आणि हे बघा एकदम नटलेले हे दुकानं मित्रांनो. इथून अनेक गेट आहेत वर जायसाठी. ह्या गेटमधून आणि वरून सावली असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येकजण आवडीने येतोय आणि हे अंतरही कमी मित्रांनो. तर असंच आम्ही या सावलीच्या आधारानं सगळी टीम हसत खेळत वर गडाकडे निघालोय. इथं एक फोटो आलाय मित्रांनो. तर हा बघा बळाच फोटो काढायला सांगतोय. इथं अनेक दुकानं आहेत मित्रांनो. इथं जरा लूटमारच आहे बरं का. बळाच जे व्हिडिओ किंवा फोटो बंद करायला सांगून फोटो काढायला लावतात. बळाच फोटो काढायला लावतात, पण मग आम्ही दोघं जण असल्यामुळं काय ऐकत नाही. पुढे गेले का बरीच लूटमार करतात देवाच्या ठिकाणी. चला आता चाललोय वर. आता आलोय मित्रांनो डायरेक्ट मंदिराजवळच आलोय पोहोचायला. मित्रांनो तिथून थोडंसं वर आल्यानंतर आमची टीम जरा दमली होती. इथं एक पोरगा पहा भांडार साठवून इथं बसलाय. इथं एक देव आहे मित्रांनो आतमध्ये आणि इथूनच अनेक लोक खालीवर ये जा चालू. तर आमची टीम आता पुन्हा उतरली मित्रांनो, कारण वरचा गड चढून उतरून आणि आता पुन्हा दुसराही गड चढतोय आम्ही. तर आता मंदिराच्या जवळजवळ येत राहिलो. इथं बघा अनेक फोटोवाले घोड्यांचे फोटो काढून भेटतात. इथं मित्रांनो अनेक ठिकाणी जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालू आहेत. इथं एक जागरण गोंधळाचं काम चालू आहे. वाद्यकाम हा लहान मुलगा म्हणतोय आणि वाजवतोय. मस्त असं वाद्यकाम चालू आहे मित्रांनो. इथं हे आपण पाहिल्यानंतर पुन्हा आपण निघालो वरगडाच्या दिशेला. आमची टीम थोडीशी मागे पुढं होते, तरी पण आम्ही मागचा थांबल्यामुळं पुढचाही थांबतोय. आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ येत चाललो आणि इथं जे काही स्टॉल लागलेले आहेत खेळणी किंवा पिशव्या, तर हे कोणतीही वस्तू घ्या 100 रुपये असं यांनी भोंगच लावलं आहे मित्रांनो. आता एकदम थोड्याच वेळात आम्ही आता वर पोहोचतो आणि अधूनमधून चढायला दमही लागतो. तर चला आता वर जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ पाहू मित्रांनो. आता आम्ही एकदम मंदिराच्या गेटच्या खालच्या बाजूला आलोय. आता इथून वर बघा ही गर्दी जास्त दिसते आणि या चढावरच्या पायऱ्या दिसतात. इथंच मित्रांनो वरचा मेन गेट आहे.
इथून या गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये सगळा मंदिर परिसर लागतो. तर हा पहा ही कमान, हा गेट जो आहे इथून आतमध्ये मंदिराचा भाग आहे वरचा. तर आम्ही आता मंदिराच्या एकदम जवळ म्हणजे मंदिरात घुसायलाच आलो आहे. तर ही पहा ही गर्दी, प्रत्येकजण दर्शनाच्या ओढीनं चाललं आहे. आणि आता मित्रांनो आम्ही मंदिराच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला आहे. तर हा पहा आपल्या पाठीमागं भला मोठा असा गेट आहे, त्याला लाकडी दरवाजा आहे आणि ह्या दरवाज्यातूनच मंदिरामध्ये प्रवेश होतो. मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या गडावर पोचलो आहे. इथं गर्दी जास्त आहे मित्रांनो. इथं थोडीशी हवा आहे आणि या हवेच्या ठिकाणी आम्ही थांबलो. आम्ही पहिल्या गडावर दर्शन घेतलं आहे. इथं दर्शन तर होऊ शकत नाही, पण बाहेरून मूक दर्शन घेणार आहे. आता इथे किती गर्दी आहे ना ही तुम्हाला दाखवतो. त्या गर्दीमुळं आम्ही मध्ये काही गेलो नाही. तर मित्रांनो हा वरून मंदिरातून खाली दिसणारा भाग आणि हा मंदिराचा सभामंडप. याच ठिकाणी बघा किती चवचाव म्हणजे किती आवाज आहे आणि जिकडे तिकडे हळदीचा भंडारा पडलेला आहे. एकदम पिवळी धमक झालेली ही मंदिराची जागा हे आणि ही गर्दी हे आपल्याला या व्हिडिओमधून दिसते. मित्रांनो अजून आपण बरंच फिरायचं आहे या ठिकाणी. मित्रांनो या गर्दीमुळं आम्ही दर्शनाला नाही जाऊ शकत. खूपच लांबच्या लांब दर्शन रांग लागलेली, खूप गर्दी आहे या ठिकाणी. तर आपण इथून मुखदर्शन घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. इथून मित्रांनो या ठिकाणी अनेक सूचना बोर्ड लावलेले आहेत. कॅमेरे किंवा मोबाईल वापरू नका, फोटो शूटिंग काढू नका. तरी पण हे मित्रांनो यांची नजर चुकवून आपण हा व्हिडिओ घेतोय. बऱ्याच या ठिकाणी बरीच गर्दी आहे. काही इथले जे ब्राह्मण आहेत ते लोकांना फोटो किंवा व्हिडिओ काढायला बंदी घालतात. तरी पण मित्रांनो इथं खूपच गर्दी आहे. मित्रांनो हा वाडा खंडोबा देवांनी आपल्या लाडक्या बांधण्यासाठी एकदम व्यवस्थित असा मजबूत बांधला. आणि हे पहा मित्रांनो आत ही सगळी दर्शनासाठी बाहेरला जमलेली माणसे, काही येतात तर काही जातात, काही इकडं आराम करतात सावलीच्या आधारानं, काही इथं पण सावलीच्या आधारानं बसलेले आहेत. खूप गर्दी आहे मित्रांनो. खाली भंडाराचा फुपाटा तयार झालेले आणि ही दर्शन रांग आपल्याला दिसते व्हिडिओमध्ये. ही गर्दी ह्या जाळीच्या आतमध्ये दर्शन रांग हे आपल्याला दिसते. आणि ऊन आहे मित्रांनो इथं बाहेर भरपूर. इथं आहे मित्रांनो बाणाईच्या जो वाडा आहे, मंदिर आहे, त्याच्या मुख्य दरवाजा. इथं अनेक भक्तभाविक भंडाराची उधळण करतात. बाहेर जे खांब आहेत आणि खूप सारी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथं हे बघा आपल्याला इथं सुद्धा भरपूर भंडाऱ्याचा ढीग या ठिकाणी दिसतोय. खूपच वर्दळ आहे या ठिकाणी. काळू बाई
खंडोबाचं पालीच्या खंडोबाचं सदानंदाचा येळकोट येळकोट. तर मित्रांनो दर्शन झाल्यानंतर आमच्या नवनाथ दादांचा गोंधळ होता मित्रांनो. गोंधळाचा कार्यक्रम झाला, आरती झाली आणि आता नवनाथ दादा लंगर तोडायलासाठी इथं आले. हा लंगर दिसतोय आणि आता हा लंगर तोडल्यानंतर मित्रांनो हा कार्यक्रम संपल. पण मग आमच्याबरोबर अजून एक डगळे पाहुणे तो पण लंगर तोडणार आहे. तर हे बघा मित्रांनो नवनाथ दादांनी हा लंगर तोडलेला आहे आणि आता दुसऱ्यांदा लंगर तोडतात ते डगळे पाहुणे. तर हे बघा हे बाबा आहेत. आता यांचाही लंगर तोडायचं काम इथं चालू आहे आपल्याला या ठिकाणी. तर बघा मित्रांनो यांनी सुद्धा हा लंगर तोडलेला आहे आणि लंगर तोडल्यानंतर आता मित्रांनो आम्हाला निघायचे खाली. तर खाली निघण्यापूर्वी जो हे वाद्य वाजवणार आहे त्याचंही जे काय आहे ते द्यावं लागणार आहे. तर इथं बघा अनेक जण जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात. ज्यांना घरी जमत नाही ते या ठिकाणी येऊन इथं बसलेले राहतात लोक आणि त्यांच्याकडून ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून घेतले जातात. तर हे बघा हे वाजवणाराचे जे काही पैसे होते ते नवनाथ दादांनी त्याच्याजवळ देऊन टाकलेले आहेत, उरलेले घेतलेत. आणि चला मित्रांनो आता आम्ही लागलोय परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला हा व्हिडिओ एक कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच